देशामध्ये दडपशाही सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते, मात्र त्यांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। नागपुरात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी दिल्लीमध्येही कारवाई केल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहनही राऊतांकडून करण्यात आलंय। तर देशामध्ये दडपशाही सुरू आहे अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेलं। प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे उपोषण सुरू होतं, मात्र दडपशाहीने हे दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। तसंच ठाकरेंच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी दिल्लीमध्येही कारवाई केली असा वक्तव्य देखील राऊतांकडून करण्यात आले। ही दडपशाहीच आहे, ही दडपशाही आहे। ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी 21 दिवस म्हणजे आज 21वा दिवस आहे उपोषण सुरू ठेवलं, त्या प्रश्नाचा निकाल लावला नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं उपोषण होतं। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी जोर जबरदस्तीनं उचलून इस्पितळात दाखल केलं। आज नागपुरात जो हिंदुत्वाचा धडक आहे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत जो एक राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं। ही दोन कारणं आहेत। तरीही आता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत। ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होतील। उद्धवजींच्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत। नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही। हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल। संजय राऊत, तुम्ही तोंडाला येईल ते वाटेल तसं बडबड करताय, पण महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे तुमची ही पूर्णपणे नौटंकी आहे।